मित्रांनो नमस्कार, मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे। मित्रांनो, विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान जेव्हा सगळेच पक्ष आपल्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करत होते, कष्ट घेत होते, झुंजत होते, जमिनीवर काम करत होते, तेव्हा मात्र उद्धव ठाकरे, त्यांचा पक्ष आणि त्यांच्या आजूबाजूचे जे काही सिलेक्टिव्ह लोक आहेत त्यांची कंपनी ही मातोश्रीवर बसून आमदारकीच्या तिकिटांचा व्यापार करत होती आणि उमेदवारांना ही तिकीटं विकली जात होती आणि मोबदल्यात त्यांच्याकडून करोडो आणि लाखो रुपये हे घेतले जात होते। आणि हा आरोप मी नाही करत आहे, त्यांच्या स्वतःच्या पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते होते आणि नुकतंच त्यांची हकालपट्टी झाली आहे। ते किशोर तिवारी यांनी उद्धव ठाकरेंवर हे गंभीर आरोप केलेले आहेत। त्यांनी एका न्यूज चॅनलला बोलताना म्हटलं, मुलाखतीत म्हटलं की मातोश्रीत बसून निवडणुकीदरम्यान पैसे घेतले जात होते, म्हणजे त्यांच्याकडून तिकीट त्यांना द्यावं याच्यासाठी करोडो रुपये हे त्यांच्याकडून घेतले गेले आणि मातोश्रीवर बसून हा व्यापार चालत होता। पुढे ते म्हणतात की काँग्रेसने आपल्या उमेदवारांना 1.5 कोटी रुपये प्रचारांसाठी दिले होते, पण आमच्या इथे एबी फॉर्म देताना लाखो रुपये हे उमेदवारांकडून घेण्यात आलेले होते आणि त्याला काय ते पक्षनिधी हा शब्द देण्यात आला होता। पुढे ते म्हणतात की शेवटी तर उमेदवार सुद्धा एवढे त्रासले होते की त्यांनी सभा घ्यायला सुद्धा नकार दिली होती आणि हा व्यापार कशा प्रकारे चालला ह्याचं एक उदाहरण सुद्धा त्यांनी दिलेलं आहे। त्यांनी उदाहरण दिलं की संजय देरकर म्हणून एक व्यक्ती आहेत, ते मूळचे दारू विक्रेते आणि 5 वेळा यापूर्वी सुद्धा त्यांनी निवडणूक लढवलेली आहे। आता हे उदाहरण देताना त्यांनी म्हटलं की त्यांच्या मतदारसंघात शिवसेनेचा मूळचा कार्यकर्ता उरलेलाच नाहीये, जे काही होते ते सर्व शिंदेंसोबत गेलेले आहेत। मग तिकीट द्यायला यांच्याकडे एकही कार्यकर्ता नव्हताच। मग अशा वेळी यांनी संजय देरकर नावाच्या व्यक्तीला, जो मूळचा दारू विक्रेता आहे, त्याला तिकीट विकलं। आणि दुसरं जे सगळ्यात मोठं उदाहरण त्यांनी दिलं आहे ते बडनेरा मतदारसंघाचं। किशोर तिवारी म्हणतात की बडनेरा मतदारसंघात प्रीती बंडखोरी करून, जिला की उद्धव ठाकरेंच्या पक्षाने तिकीट दिलं नाही, तिने बंडखोरी केली आणि 70,000 मतं मिळवली आणि ती आपल्या पक्षात असताना सुद्धा तिला तिकीट न देता तुम्ही खराटेंना उमेदवारी दिली आणि त्यांना किती मतं भेटली? केवळ आणि केवळ 7,000 मतं। त्यामुळे त्यांचं स्पष्ट असं म्हणणं आहे की खराटेंना हे तिकीट विकलं गेलेलं आहे। आणि मित्रांनो, हे वक्तव्य एवढं गाजलं नाही आहे, एवढ्या याची काही पक्षाने दखल घेतली नाही, पण याच्यानंतर नीलम गोरे, ज्या की शिंदेच्या गटातल्या नेत्या आहेत, त्यांनी मराठी साहित्य संमेलनात दिल्लीत जे होतं त्याच्या व्यासपीठावर त्यांची मुलाखत होती। मुलाखतीत त्यांना प्रश्न विचारला गेला आणि त्याचं उत्तर देताना त्यांनी एक खळबळजनक वक्तव्य केलं। त्यांनी म्हटलं की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत 2 मर्सिडीज गाड्या मिळाल्या की 1 मंत्रीपद मिळतं। आता यावर ठाकरेंचे सगळे नेते नाराज झाले, बरेच मोर्चे वगैरे निघाले, पोस्टरवर नीलम गोरे यांची चित्र, मर्सिडीजची फोटोज, आणि मग त्यांना विचारण्यात आलं की तुम्हाला एवढ्या वेळा आमदार केलं, विधान परिषदेवर पाठवलं, तुम्ही किती मर्सिडीज उद्धव ठाकरेंना दिल्या होत्या? पण मित्रांनो, कसं असतं माहिती का, एखादा व्यक्ती उद्धव ठाकरेंवर जेव्हा आरोप करतोय तेव्हा आपण समजू शकतो की ठीक आहे, तो व्यक्ती आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी उद्धव ठाकरेंवर आरोप करत असेल आणि ते आरोप मुळातच खोटे असतील। पण जेव्हा उद्धव ठाकरेंवर सगळेच नेते अशा प्रकारचे आरोप करत असतील, मग कुठे ना कुठे अशी शंका आपल्याला केली पाहिजे की खरंच उद्धव ठाकरे अशा प्रकारचा व्यापार तर मातोश्रीवर करत नव्हते ना। कारण 2005 मध्ये जेव्हा नारायण राणे शिवसेनेला सोडून गेले तेव्हा सुद्धा त्यांनी जे वक्तव्य दिलं त्यात एकदम सेम गोष्ट त्यांनी म्हटलेली होती। त्यांचं वक्तव्य मी तुम्हाला वाचून दाखवतो। त्यांनी म्हटलं, 2005चं वक्तव्य आहे, त्यांनी म्हटलं की मी पक्षाच्या मेळाव्यात खुलेपणाने बोललो, पण उद्धव यांनी मला गुन्हेगार ठरवून आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं। पुढे ते म्हणतात की आधीच्या निवडणुकांमध्ये ज्यांनी पैसे देऊन उमेदवारी मिळवली अशा कार्यकर्त्यांना मी सर्वांपुढे उभा करू शकतो आणि उद्धवचे खाजगी सचिव असे उद्योग त्यांनी मांडलेलं आहे। मातोश्रीवर बसून हे उमेदवारी म्हणजे तिकीट विकण्याचं काम हे उद्धव ठाकरे यांचे सचिवच करतात मातोश्रीवर बसून, अशा प्रकारचा आरोप नारायण राणे यांनी 2005 मध्ये केलं होतं। आणि तो काळ आठवा जेव्हा बाळासाहेब ठाकरे यांची तब्येत जी होती ती हळूहळू खराब होत होती आणि शिवसेनेची पूर्ण सूत्र ही उद्धव ठाकरे यांच्या हातात होती आणि त्या गोष्टीवर नाराज होऊनच राज ठाकरेंनी सुद्धा शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली होती आणि त्यांचे सुद्धा हेच आरोप त्यांनी केलेले होते की माझी एक प्रकारे भेट होत नाहीये, मला किंमत पक्षात दिली जात नाहीये आणि अशा प्रकारचे जे काही गंभीर आरोप लागत होते हे राज ठाकरेंनी सुद्धा लावलेले होते। त्यामुळे मित्रांनो, जर असे आरोप वेळोवेळी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षावर, त्यांच्या गुटावर, जो काही गट त्यांचा राहिला आहे त्या गटावर जर लागत असतील तर आपल्याला यात कुठे ना कुठे सत्यता आहे अशी मानावी लागेल।
आणि मित्रांनो, या वक्तव्यांवरून ना मला खरंच आता अंदाज यायला लागला आहे की उद्धव ठाकरे आपल्या सामान्य कार्यकर्त्यांना का भेटत नाही. तुम्ही स्वतः विचार करा ना, ज्या व्यक्तींकडून जर तुम्ही पैसे घेतलेत तर त्याला तुम्ही पहिला वेळ द्याल की तो बिचारा कार्यकर्ता जो तुमच्यासाठी म्हणजे फक्त मनाने काम करतो, तुमच्या विचारधारेसाठी काम करतो, त्याने तुम्हाला पैसे दिले नाही आहेत, नाही तुम्ही त्याला पैसे दिलेत, त्यामुळे त्याच्याशी संबंध न ठेवता ज्या व्यक्तीनं आपल्या पक्ष चालवण्यासाठी पैसे दिलेत, ज्यांना आपण उमेदवारीची तिकीटं विकली आहेत, त्यांना जास्त वेळ उद्धव ठाकरे देत असतील. आता त्यांना वेळ दिल्यामुळं मग सामान्य कार्यकर्त्यांना भेटायला वेळ उरत नसेल, त्यामुळेच मग कार्यकर्ते जे मूळचे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत त्यांना वेळ भेटत नसल्यामुळे ते पक्ष सोडून जात असतील. आणि प्रत्येक व्यक्तीने आता मागच्या काही दिवसांपूर्वी राजन साळवी यांनी पक्ष सोडला, तेव्हा सोडताना हेच कारण दिलं की मातोश्रीवर आपली किंमत केली जात नाही आहे. उद्धव ठाकरे यांच्या आजूबाजूचे 4-5 लोक यांनी पूर्ण पक्षावर हा एक वर्चस्व प्रस्थापित करून ठेवला आहे आणि तेच लोक आपली मनमर्जी चालवतात. कार्यकर्त्यांचं ऐकून घेत जात नाही. पदाधिकारी, कार्यकर्ते किंवा हरलेले उमेदवार हे काय म्हणतायत, आपण का हरलो, त्यामागची कारणं काय, यावर विश्लेषण करणं, चर्चा करणं, अशा प्रकारचं कुठलंही काम हे आता मातोश्रीवर होत नसल्याचं सांगूनच राजन साळवे यांनी उद्धव ठाकरेंचा गट हा सोडला होता. आणि त्यानंतर किशोर तिवारींसारखे प्रवक्ते जे 24 तास न्यूज चॅनलवर तुमची बाजू मांडायचे आणि अजूनही तुम्ही जर त्यांचे इंटरव्ह्यू उचलून बघाल तर ते असं म्हणायला तयार नाही आहेत की मी उद्धव ठाकरेंना सोडलं आहे, पक्षाने मला हकललं आहे, मी अजूनही उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहे, असे शब्द त्याच्या तोंडातून निघत आहेत. त्यामुळं किशोर तिवारी हे कुठल्या दुसऱ्या पक्षात जात आहेत किंवा त्यांना कुठून ऑफर आली अशा प्रकारचं आपल्याला म्हणता येणार नाही आहे. कारण हा एक सामान्य प्रवक्ता आहे जो उद्धव ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहिला, ज्याने एकनाथ शिंदेंचे जे उमेदवार असतील, आमदार असतील, मंत्री असतील, त्यांचे वार आपल्यावर झेलले. म्हणजे जो व्यक्ती रोज डिबेटमध्ये जाऊन उद्धव ठाकरे यांच्यासाठी शिव्या खात होता, तोच व्यक्ती आज जर उद्धव ठाकरेंवर असे आरोप लावत असेल की मातोश्रीवर तिकीट विकण्याचं काम चालू होतं, मग विचार करा की किती दुर्दैव त्यांच्या पक्षाचं आलेलं आहे. आणि बाळासाहेब ठाकरे ज्या म्हणायचे ना की माझा शिवसैनिक ही माझी ताकद आहे आणि जोपर्यंत शिवसैनिक माझ्यासोबत आहेत ना तोपर्यंत मला कोणाचीही गरज नाही आणि शिवसैनिकच हे माझ्यासाठी सर्वोपरी आहेत आणि मी त्यांच्यासाठीच जगतो. जेव्हा बाळासाहेब हे म्हणायचे तेव्हा ते सामान्य शिवसैनिकाला उद्देशून म्हणायचे, कोणीही पैसे दिलेल्या आणि त्याला उमेदवारी विकलेल्या माणसासाठी नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी आज हे बाळासाहेबांचे वचन पूर्णतः असत्य आणि चुकीचे करून दाखवलेले आहेत. आणि आजची परिस्थिती जर बघितली आणि उद्धव ठाकरेंसाठी एक वाक्य द्यायचं म्हटलं तर या बाळासाहेबांच्या वक्तव्याला बदलून आपल्याला असं म्हणावं लागेल की मी फक्त पैसे देणाऱ्या शिवसैनिकांसाठी जगतो आणि तेच माझ्यासाठी सर्वोपरी आहेत. ह्याच्यासारखं दुर्दैव काय असेल मित्रांनो, जर तुमच्या पक्षात उमेदवारींचे तिकीट जे आहेत ते विकले जात असतील तर मग अजून काय पाहिजे. अजून ह्याच्यापेक्षा दुर्दैव एखाद्या पक्षासाठी काय असू शकतं की सामान्य कार्यकर्ते तुम्ही त्यांना तिकीट न देणार असाल आणि केवळ दुसऱ्या व्यक्तींना जे तुम्हाला करोडो रुपये द्यायला तयार आहेत त्यांना उमेदवारी देणार असाल आणि त्यांच्यासाठी तुमच्या सामान्य शिवसैनिकांनी रात्रंदिवस एक करावं असं जर तुमची इच्छा असेल तर मग तुमच्या पक्षाला भविष्य नाही. तुम्ही कितीही येऊन भाषणं करा, कितीही रोज सकाळी 10 वाजता येऊन प्रेस कॉन्फरन्स करा, पण ती केवळ बोलण्याची भाषा झाली आणि तुमची करणी आणि कथनी ह्याच्यात फार मोठा अंतर आहे. आणि हे ह्याचं उघडपणा तर स्वतः किशोर तिवारी यांनी केलेलं आहे. त्यामुळे तुमच्या पक्षाला आता भविष्य नाही हे मी श्युरिटीनी म्हणू शकतो. असोच मित्रांनो, याबद्दलची तुमची मतं मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि अशीच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.